मोकळी सुटसुटीत कमी मसाल्यांमधली ही अंडा यखनी बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे. जास्तीचा तामझाम न करता अगदी काही वेळात तयार होते. तर ही बिर्याणी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते. तर या पद्धतीनं तुम्ही ही नक्की करून पहा. छोट्या छोट्या टिप्स सहित व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग ही बिर्याणी कशी तयार करायची ते पाहूया. बिर्याणी तयार करण्यासाठी हा बासमती तांदूळ जवळजवळ अर्ध्या तासापूर्वी मी भिजत ठेवला होता. आता ह्याच्याऐवजी बासमती तांदळाऐवजी तुम्ही इथं कोलम किंवा तुमच्याकडे जो तांदूळ आहे, जो मोकळा सुटसुटीत त्याचा भात तयार होतो, तो तांदूळ इथं तुम्ही वापरला तरी पण चालेल. तर 1.5 ग्लास एवढं मी तांदूळ घेतलेला आहे. याच ग्लासने आपल्याला पाणी पण मोजून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर बिर्याणी तयार करण्यासाठी अंडे इथं मी उकडलेले अंडे 5 घेतलेले आहेत. आता एका मोठ्याशा पातेल्यामध्ये मी इथे जवळजवळ 3 ग्लास एवढं पाणी घेणार आहे. म्हणजे 1.5 ग्लास आपण तांदूळ घेतला होता, त्याच्या दुप्पट आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. आता एवढं पाणी भात शिजण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही. तुम्ही जो तांदूळ वापरताय त्या हिशेबाने तुम्ही इथं पाणी घ्या. तर 3 ग्लास पाणी घेतल्यानंतर एक पळी मी इथं तेल घातलेलं आहे. अंडा यखनी पुलाव तयार करण्यासाठी अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं हा तयार केला जातो. एकदा या पद्धतीनं तुम्ही नक्की तयार करून पहा. तर इथे आपल्याला काही साबुत मसाले घ्यायचे आहेत. तर 1 चमचाभर मी इथे घेतलेला आहे अख्खं धनं. त्याच्यानंतर 1 चमचाभर बडीशेप घेतलेली आहे. 1 चमचा मी इथं जिऱ्याचा वापरलेला आहे. त्याचबरोबर हा साबुत खडा मसाला पण मी इथं घेतलेला आहे. तर 2 आहेत तेजपत्ता, 1 मोठी वेलची आहे, 1 इंच दालचिनी आहे, 4 लवंग आहेत, 4 मिरं आहे आणि 2 छोट्या वेलच्या आहेत. हे सगळे मसाले आपण ह्या पाण्यामध्येच व्यवस्थित असं उकळून घेऊया. म्हणजे ह्याचा स्मेल आहे, फ्लेवर आहे, तो ह्या पाण्यामध्ये उतरेल. त्याच्यानंतर 2 इथं हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर आहे ती बारीक चिरून टाकलेली आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 5-10 मिनिटासाठी आपण ह्याला छान अशी उकळी आणून देऊया. उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अगदी घरभर सुगंध सुटलेला आहे आणि पाण्याला छान असा कलर आलेला आहे. ह्या मसाल्यांचा सगळा फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरतो आणि या पाण्याला एक वेगळीच चव येते आणि छान असं सुगंधित पाणी हे तयार होतं. तर या पद्धतीनं ही अंडा यखनी पुलाव तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. आता 5 ते 10 मिनिटं चांगलं पाणी उकळल्यानंतर हे सगळे मसाले गाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घेऊया. गाळणीने गाळल्यानंतर हे मसाले कोणत्याही भाजीमध्ये टाकू नका, कारण ह्याच्यामधला सगळा रस आहे तो निघून ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. म्हणजे सगळा फ्लेवर या पाण्यामध्ये उतरलेला आहे. त्याच्यामुळे हे मसाले यूजमध्ये घेऊ नका. जर तुम्हाला वापरायचेच असतील तर कोणत्या पण भाजीमध्ये तुम्ही हे घालू शकता. आता हे पाणी आहे ह्याच्यापासून आपण बिर्याणी तयार करायला घेऊया. गॅसवरती मी मोठंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेऊन सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजून घ्यायचा आहे. तर 3 मीडियम साईजचे कांदे उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतले. बारीक पातळ अशा आकारामध्ये कट करून घ्यायचा. माझा हा कांदा आहे तो लवकर भाजून तयार होतो. लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि लगेचच आपण हा तेलामधून काढून घेऊया. या पद्धतीनं कांदा फ्राय केला ना आणि कोणत्याही बिर्याणीमध्ये, म्हणजे चिकन बिर्याणी असू द्या, अंडा बिर्याणी असू द्या किंवा एखादा पुलाव तुम्ही बनवताय व्हेज पुलाव, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं कांदा तुम्ही तळून घातला की त्याला चव अगदी छान येते. तर अंडी पण आपण ह्याच तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकली. थोडासा लालसर रंग येईपर्यंत अंडी पण चांगली आपण परतून घेतलेली आहेत. आता त्याच तेलामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे घेतलेले आहेत. आता तेलाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. तर व्यवस्थित हलकासा लालसर रंग येईपर्यंत कांदा पण आपण चांगला परतून घेतला. आता त्याच्यामध्ये काजू इथं मी घेतलेले आहेत. तुम्ही आवडीप्रमाणे टाका. काजू, बदाम तुम्हाला घालायचे असतील तर ते पण तुम्ही इथं घालू शकता. त्याच्यानंतर अख्खा लसूण मी इथं घेतलेला आहे, जवळजवळ 10 ते 12 कुड्या. आता अख्खा लसणाऐवजी तुम्ही इथं अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट तुम्ही करून घातली तरी पण चालेल. तर इथे लसूण आणि काजू चांगलं परतून झालेलं आहे. त्याच्यानंतर जाडसर आलं आणि मिरची मी इथे घेतलेली आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. आता ह्याच्यामध्ये 2 पिकलेल्या मिरच्या मी इथं टाकलेल्या आहेत. ह्या तुम्ही नाही टाकल्या तरी चालेल, फक्त चांगलं दिसावं ह्याच्यासाठी मी ह्या टाकलेल्या आहेत. आता जे पण आपण लसूण, अद्रक आणि मिरची वापरलेली आहे याची तुम्ही पेस्ट करून इथं टाकली तरी पण चालेल. तर व्यवस्थित अर्ध्या मिनिटभरासाठी हे आपण चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचं पिकलेलं टोमॅटो मी इथे घेतलेलं आहे. टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा आपण हे परतून घेऊया. तर परतायच्या अगोदर ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 चमचाभर मी इथं मीठ टाकलं, म्हणजे पूर्ण भाताला व्यवस्थित अशी चव लागेल. परत आपल्याला मीठ टाकायची गरज लागणार नाही. त्याच्यामुळे 1.5 चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर घातले. त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे जो आपण परतून ठेवला होता तो. त्याच्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे 1 चमचाभर
आता हे सगळं आपण व्यवस्थित 1 मिनिटभरासाठी परत एकदा चांगलं परतून घेऊया. तर ही बिर्याणी बनवायला अतिशय सोपी आहे. काही वेळातच तुम्ही तयार करू शकता. तेलाचं प्रमाण आहे ते तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. तेलाऐवजी तुपाचा इथं वापर केला तरी पण चालेल. आता जे यखनीचं आपण पाणी काढलेलं आहे, मसाल्याचं जे पाणी काढलेलं आहे, ते पाणी ह्या मसाल्यांमध्ये टाकून व्यवस्थित ह्याला उकळी आपल्याला आणून द्यायची. तर 5-1 मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि 5 मिनिटानंतर ह्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि हे मस्त मसाल्यांचं सुगंधित पाणी हे तयार झालेलं आहे. आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्येच जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते बासमतीचे, ते घालून व्यवस्थित हलक्या हाताने आपण हे हलवून घेऊया. आता आपण इथं 1.5 ग्लास तांदूळ घेतले होतं, तर 3 ग्लास आपण इथं पाणी घेतलेले. आता कोणता तांदूळ तुम्ही इथं यूज करताय त्या हिशेबाने तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त करून घ्या. हलक्या हाताने व्यवस्थित आपण हे हलवून घेतलं. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी व्यवस्थित ह्याला चांगली वाफ आणून द्यायची. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा. मीडियम आचेवरतीच ही बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मस्त बिर्याणी आपली तयार आहे. अजून थोडीशी ह्याला वाफ आणून द्यायची आहे. तर थोडासा आपण इथं दम लावून घेऊया. तर तळलेला कांदा मी वरून टाकलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पण बारीक कट करून टाकलेली आहेत. त्याच्यानंतर हलकंसं साजूक तूप पण मी इथं घातलेलं आहे. तुम्ही केशरच्या काड्या दुधामध्ये पण भिजवून घालू शकता. त्याच्यानंतर निखारा म्हणजे कोळसा आहे तो पेटवून वाटीमध्ये इथं मी ठेवलेला आहे आणि थोडंसं त्याच्यावरती तूप घालून ह्याला आपण व्यवस्थित असा दम देऊया. आता दम दिल्यानंतर या बिर्याणीला जशी हॉटेलमध्ये जशी चव येते ना, अगदी त्याच पद्धतीनं ही बिर्याणी आहे ती चवीची लागते. तर हलकंसं आपण झाकण ठेवलं वरून. आता झाकण तुम्ही व्यवस्थित घाला म्हणजे ह्याची वाफ आहे ती बाहेर निघणार नाही. तर व्यवस्थित दम दिल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटानंतर मी झाकण काढलं. बिर्याणी आपली अगदी मस्त तयार झालेली आहे. छान असा सुगंध सुटलेला आहे. अगदी मोकळा सुटसुटीत हा तांदूळ आहे तो झालेला आहे. याच पद्धतीनं तुम्ही कुकरमध्ये पण ही बिर्याणी आहे ती झटपट तयार करू शकता. फक्त कुकरच्या तुम्हाला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि जे आपण पाणी घातलेलं आहे म्हणजे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे तर 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे तर 3 ग्लास आपण इथं पाणी वापरलेलं आहे. पाणी थोडंसं कमी करा. मस्त मोकळा सुटसुटीत बिर्याणी आहे ती तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.